आता मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत। राज्याच्या बैठकीत पालकमंत्रीपद वाल्मिक कराड प्रकरणावर चर्चेची शक्यता आहे। तर बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। अजित, काय घडामोडी घडू शकतात? विशाल आलेल्या आणि कॅबिनेटमध्ये आल्यानंतर त्यांनी स्वतःहून पत्रकारांना सांगितलं की कॅबिनेट संपल्यावर मी याविषयी बोलणार आहे। आणि आता जी माहिती मिळते विशाल, सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार, धनंजय मुंडे हे दोघं मिळून जे आहेत ते मुख्यमंत्र्यांची भेट घेतील, त्यांची बाजू मांडतील। त्यानंतर जो निर्णय तो मोठा निर्णय होऊ शकतो अशी माहिती मिळते। त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याकरता अजित पवार आणि धनंजय मुंडे दोघं जातील किंवा कॅबिनेटमध्ये त्यांची भेट घेतील अशी चर्चा आहे। ज्या पद्धतीने अंजली दमानी यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर त्यांनी सगळ्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत। कशा रीतीनं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक व्यवहार आहेत आणि त्यापैकी एक व्यवहार जो आहे तो या संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत आहे। त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी ज्या स्पष्ट केल्या, त्यानंतर आजच्या कॅबिनेटला धनंजय मुंडे आलेले आहेत आणि पुन्हा तेच विषय की विशाल की धनंजय मुंडे, अजित पवार हे दोघे मिळून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण प्रकरण स्पष्ट करणार आहे। धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल। त्यामुळे बघूयात की आज नेमका काय निर्णय घेतला जातोय। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची असणारी जवळीक, त्यातनं काही महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या समोर ठेवलेले आहेत। त्यामुळे आता अजित पवार नेमका काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्यामुळे या सगळ्या भेटीनंतर आता धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव जो आहे तो वाढलेला आहे। भेट घेतली त्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली। यावर आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दमानियांनी दिलेल्या पुराव्यात तथ्य असेल तर अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं। हा गुन्हा दाखल करण्यासाठी एक 10-12 तास उशीर झाला। या 10-12 तासामध्ये तिथले एसपी असतील, त्या भागातले त्या डिव्हिजनचे जे डीवायएसपी असतील किंवा त्या पोलीस स्टेशन मधले जे काही प्रशासन असतील, कुणी वरद हस्तांनी त्यांना फोन तिथं केले, गुन्हा डिले करायला उशीर केला। मला वाटतं हे सगळं सीडीआर रिपोर्टवरून कळणार आहे। हे सर्व माहिती घेऊन नक्कीच धनंजय मुंडे साहेबाला राजीनामा द्यावा लागेल। त्यामुळे आता यावरती आता प्रतिक्रिया येताना दिसत आहेत। संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे की जे पुरावे अंजली दमानिया यांनी दिलेले त्या पुराव्यात जर तथ्य असेल तर अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा। धनंजय मुंडेंना देखील याविषयी प्रतिक्रिया त्यांची जाणून घेण्याचा माध्यमांनी प्रयत्न केला, पण मंत्रालयात शिरत असताना त्यांनी थेट म्हटलं की आफ्टर कॅबिनेट या विषयाला घेऊन मी आफ्टर कॅबिनेट बोलेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। बघा, अंजलीताईंनी जे काही डॉक्युमेंट्स दिलेत, वस्तुस्थिती त्या ज्या पदावरती म्हणजे सामाजिक ह्याच्यावरती काम करतात, काहीतरी तथ्य त्या डॉक्युमेंटमध्ये असणार असं तर काही म्हणजे काहीतरी द्यायचं म्हणून असं झालं नसेल। काहीतरी वस्तुस्थिती ट्रान्झॅक्शनमध्ये वाल्मिक अण्णा कराड असतील किंवा धनंजय मुंडे साहेबांच्या ह्याच्यामध्ये असतील। आणि काल मीडियाच्या मार्फतच मी आज ऐकलं होतं की त्यांनी असं सांगितलं अंजलीताईंनी की आज सीएम साहेबांमध्ये आणि दादामध्ये ह्या संदर्भातली चर्चा होऊन ह्याच्यावरती निर्णय होणार। धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं कळत आहे। मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर तिघांची ही भेट जी आहे ती होईल। या बैठकीमध्ये धनंजय मुंडे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे तिघं असतील। त्यामुळे धनंजय मुंडेंवरती ज्या प्रकारे आता आरोप केले जात आहेत, अंजली दमानियांनी अजित पवारांची भेट घेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची असणारी जवळीक, आर्थिक व्यवहार, उद्योगाशी संबंधित असणारे त्यांचे व्यवहार आणि यामध्ये नेमक्या कोणत्या कारणावरून संतोष देशमुखची हत्या करण्यात आली या संदर्भातले पुरावे देखील त्यांनी अजित पवार यांच्यासमोर मांडलेले आहेत। त्याच्यामुळे आता या सगळ्या घडामोडींनंतर कॅबिनेट बैठक जी पार पडते, या बैठकीला धनंजय मुंडे तर उपस्थित झालेले आहेत, पण शिवाय आता या बैठकीनंतर अजित पवार, धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांची आपापसातली भेट होणार आहे। या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जातोय, धनंजय मुंडेंवर ज्या प्रकारे आता राजीनामा देण्यासाठी दबाव वाढताना दिसतोय, त्यावरती आता खुद्द मुख्यमंत्री काय निर्णय घेतात किंवा त्यांना राजीनामा द्यायला लावतात का,
याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. अजित, काय अपडेट? विशाल, मंत्रिमंडळ बैठक संपल्यावरती धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या सहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते. या भेटीमध्ये प्रमुख मुद्दे आहेत ते म्हणजे अंजली दमाने यांनी जे आर्थिक वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध सांगितले आणि त्याच्या थेट संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध आहे हे जे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यावरती अजित पवार आणि धनंजय मुंडे हे दोघं मंत्रिमंडळ बैठक संपल्यावर त्याच मंत्रिमंडळ बैठकीच्या दालनामध्ये तिथं भेट घेणार आहेत आणि सगळा विषय त्यांना समजून सांगणार आहेत. या उपर आणखीन एक माहिती मिळते ती म्हणजे की ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप होत आहेत किंवा तसे अनेक सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यावरती आरोप करतात, अनेक राजकीय नेते आरोप करतायत, काही पुरावे दाखवत आहेत, तर त्याच पार्श्वभूमीवरती नेमकं देवेंद्र फडणवीस हे देखील आपली ठोस भूमिका घेतील असं देखील म्हटलं जातंय. दुसरीकडे सुरेश धस देखील आता नुकतेच मंत्रिमंडळ बैठकीत इथे आलेले आहेत. ते देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील आणि ते देखील त्यांची बाजू मांडतील. त्यांनी काही नव्याने आरोप केलेले आहेत त्या आरोपांबाबत माहिती देण्याकरता आणि एकंदर या प्रकरणी काय भूमिका असावी हे देखील देवेंद्र फडणवीस येथे स्पष्ट करतील. तुला जाग नाही असते रोल बघ चालू आहे. माझा जरा फॉलोअप आहे डॉक्टरचा म्हणून. सर, एकंदरीत तुमच्यावर असलेले आरोप आरोप तिकडे कोण करणार? सुरुवात तो करतो ना, स्ट्राईक नॉन स्ट्राईक. दोन तीन मेजर आता परत आरोप केले जात आहेत की मंत्रिपदाचा असणारा लाभ घेणं आणि याच्यावरनं तुमचं थेट राजीनाम्याची मागणी करणं. एक बघा, या विषयावरती मी काही उत्तर देणार नाही. माननीय अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं असं माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे. मुद्दा क्रमांक 2 की तुम्ही ज्या राखेच्या संदर्भात 2006चा सुप्रीम कोर्टाचा GR जर पाहिला, थर्मल पॉवर स्टेशनची राख म्हणजे प्रत्येक थर्मल पॉवर स्टेशननी केलेला तो कचरा आहे आणि तो कचरा थर्मल पॉवर स्टेशननी स्वतः पैसे खर्च करून उचलला गेलाच पाहिजे, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. आणि अशा निर्णयाच्या बाबतीत हे डायरेक्ट सरकारशी संलग्न नाही, महानिर्मिती एक वेगळं मंडळ आहे. त्यामुळं मूलतः याच्याशी प्रॉफिट ऑफ बेनिफिटचा बिझनेस विषय कुठे येत नाही. पलीकडे आणखीन काय विचारायचं? संदीप क्षीरसागर यांनी म्हणले कृष्णा आंधळे सोबत काहीतरी वाईट घडलं असेल, सापडले. आता एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल, आणखीन कुणाकुणाला जे काही माहीत असेल, याचा अर्थ मी असं समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते? जी माहिती त्या कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची पोलिसांना माहिती नाही, तुम्हा मला माहित नाही, म्हणजे तुमचे एवढे मायक्रो कॅमेरे त्याला माहिती नाही, तर त्याला कशी माहिती असू शकते? याचा अर्थ त्यांचा कुठंतरी संबंध आहे आणि त्या संबंधातून अशा पद्धतीच्या बातम्या पेरायच्या. आपल्याला ती बातमी मिळते आणि सध्या गेली 1 महिना सव्वा महिना बीड पलीकडे दुसरं काहीही आपल्या माध्यमावर चालू नाहीये. म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे, या माध्यमांच्या बाबतीमध्ये संबंध बीड जिल्ह्यामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जो मान आदर, जो रुतबा आजही आहे, ते कुठेतरी हळूहळू कमी होत चाललं. एक मला पूर्ण बोलू द्या आता. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की पहिल्यांदा आपण सुद्धा जर्नलिझम म्हणून काय खरं काय खोटं पूर्ण याच्यातली तपासणी केल्यानंतर एक जिल्हा असेल किंवा त्या जिल्ह्याचा नेता असेल, एक मतदारसंघ असेल की त्या मतदारसंघातला कुठलाही नेता असेल,
भलेही मी असेल, त्याला माध्यमांनी शिक्षा दिली पाहिजे, त्याच्यावरती मीडिया ट्रायल चाललं पाहिजे, या मताचा मी आहे. पण ज्या संतोष देशमुखची ज्यांनी निर्गुण हत्या केली त्या हत्येकरांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर घातलंच पाहिजे. या पहिल्या दिवशीच्या भूमिकेत आणि आज माझ्या भूमिकेत कसलाही बदल नाही. धनंजय मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे. एकूणच अंजली दमानिया यांनी दादांची भेट घेऊन त्यांच्याकडे जी कागदपत्र देऊ केलेली आहेत किंवा काही पुरावे देऊ केलेले आहेत त्यानंतर धनंजय मुंडेंनी आपली प्रतिक्रिया दिल्याचं आपण बघतो. नमस्कार. पण या सगळ्या आरोपांचा तुम्हाला त्रास झाला, पर्सनली त्रास झाला, ज्या पद्धतीनं मीडिया ट्रायल झालं, आरोप झाले तुमच्यावरती, एक लक्षात घ्या, ज्या वेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात डायरेक्ट तुमच्यावर, आणि तुम्हाला जर लहान मुलं असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना, तर त्या मुलीला तिच्या मित्र आणि मैत्रिणी काय म्हणत असतील याचा विचार करा. जे आरोप करतायत ते महायुतीचेच आमदार आहेत. जे आरोप करतायत ते सत्तेतलेच आमदार आहेत, तुमचेच सहकारी आहेत. त्यामुळे सर्वात जास्त महत्त्वाचं इसीलिए तो बात में दम है. कारण राजीनाम्याची थेट मागणी होते तुमच्या. माझी राजीनाम्याची मागणी कुणी आतापर्यंत केलेली नाही. माझं म्हणणं आहे की मी राजीनामा द्यावा की न द्यावा, मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाहीये, द्वितीयम दर्शनी मी दोषी आहे की नाही आहे, याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करा. आणि पुन्हा एकदा बाहेर पडताना माध्यमांनी त्यांना काही प्रश्न विचारले त्यावरती त्यांनी उत्तरं देऊ केलेली आहे. एकूणच धनंजय मुंडेंचा एकूणच सूर जो आहे तो उद्विग्न असल्याचं दिसतं. ज्या प्रकारचे आरोप त्यांच्यावरती होत आहेत त्यावरती देखील त्यांनी उत्तर दिलं. शिवाय मी दोषी आहे की नाही आहे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील, मी राजीनामा द्यावा की नाही द्यावा हा निर्णय हा सर्वस्वी त्यांचा असेल असं देखील त्यांनी पुन्हा एकदा ठासून सांगितलंय. त्यामुळे राखेचा विषय हा सरकारशी संबंधित नाही, राजीनाम्याबाबत मी काही एक उत्तर देणार नाही असं देखील धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे. दमानियांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे आणि दमानियांच्या आरोपांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्तर देतील असं देखील धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. उदय, आता आपण बघितलं की धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा बाहेर पडता माध्यमांशी संवाद साधला, काय सांगशील? उदयशी काही कारणास्तव आपला संपर्क तुटलाय, पण एकूणच धनंजय मुंडे होणाऱ्या सगळ्या आरोपांनंतर माध्यमांशी बोलताना दिसले.